नमस्कार, मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो। मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत। जसं की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी ह्यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपले नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावून नेत आहेत। होय, तुम्हालाही हे शक्य आहे। आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याच्या अनुभवाची अट नाही। 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात। मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ऍक्टर म्हणून घडवतोच आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल, अगदी छोटा रोल तरी नक्कीच मिळतो। प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक सचिन बेळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 यामध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे। मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटामध्ये तर 300 मिरॅकल्स अकॅडमीचे विद्यार्थी चमकले होते। त्यात प्रमुख भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती। मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजेच 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात। महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत आणि अजून येणार आहेत। माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने, हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात। मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे विद्यार्थी कोर्स संपल्यानंतर छोट्या छोट्या प्रोजेक्ट्समधून ॲक्टिंग करायला सुरुवात करतात। अशाच धडपडणाऱ्या मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू पाहून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल। आज कोणाचा इंटरव्ह्यू आमची क्रिएटिव्ह हेड नेहा गुजर घेते, पाहूया का? नमस्कार, मी नेहा गुजर। मिरॅकल्सच्या कलाकारांसोबत खास गप्पा यामध्ये स्वागत करूया आपले लाडके फॅकल्टी, तसेच माझे सुद्धा लाडके फॅकल्टी निखिलेश गोडबोले सर। आज खास सर तुम्हाला गप्पा मारण्यासाठी बोलवलं आहे। आज तुम्ही ते फॅकल्टी म्हणून नाही आहात, पण एक विद्यार्थी म्हणून जी फिलिंग आहे ती कशी वाटते तुम्हाला? सगळ्यात आधी खूप बरं वाटतंय मला की तू सुरुवातीलाच म्हणालीस की तुम्हाला विद्यार्थी म्हणून बोलवलंय आणि कायम मी विद्यार्थीच राहीन। म्हणजे जेव्हापासून मी ॲडमिशन घेतली आहे या मिरॅकल्स अकॅडमीमध्ये, रिअली तेव्हापासनं सरांनी सतत हे बिंबवलंय आणि सर, प्रमोद सर हे स्वतःही करतात दरवेळेला की तुम्ही विद्यार्थीच असावं। कसं होतं, मुंगीहून साखर खाल्लेली मस्त असतं। आपण हत्ती बनण्यापेक्षा मुंगीहून साखर खावी, हळूहळू छान मजा वाटते, शिकता येतात वेगवेगळ्या गोष्टी, नाहीतर मग कुठेतरी ब्लॉक होतो डोक्यामध्ये आपल्या, है ना, की मी काहीतरी बनलोय, मी काहीतरी बनलोय। त्यामुळे नाही, विद्यार्थी मस्त। ओके सर, तुमच्या अभिनयाची सुरुवात कशी झाली? अभिनय म्हणजे तशी सुरुवात म्हणायला गेलं ना तर आम्ही वासिंद म्हणून एक गाव आहे, जे आसनगाव म्हणजे टिटवाळा त्या लाईनला आहे, कसारा लाईनला। सो तिथे शाळेचं शिक्षण झालं। सो तेव्हा एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या आम्हाला, कारण तेव्हा काय होतं, तेव्हा फक्त वर्षातनं एकदाच अभिनय दाखवायची संधी मिळायची टिळकांच्या ह्याच्या वेळेला, ओके, 1 ऑगस्टला। सो त्यामुळे तिथनं सुरुवात झाली। त्यानंतर एवढं लक्ष नव्हतं, 10वी पर्यंत झालं, मग आम्ही डोंबिवलीत आलो, त्यानंतर लग्न झालं, मुलं झाली आणि मग अचानक एक दिवस मला वाटतं पेपरमध्ये ॲड पाहिली मी, दादरला शिवाजी मंदिरला हे होतं त्यांचं सेमिनार होतं। सो सेमिनारला मी गेलो, बसलो, खूप मस्त झालं सेमिनार, म्हणजे नेहमीच सरांची सेमिनार मस्त होतात, तसंच हेही सेमिनार खूप छान झालं। सो लगेच ऍडमिशन घेतली, घरी येऊन बायकोला सांगितलं की
बाई मी आता ऍक्टिंग करणार आहे. त्याच्यामुळे ती थोडी शॉक झाली की हे काय वयाच्या तेव्हा किती 2012-13ची गोष्ट आहे, म्हणजे साधारण 10-12 वर्ष झाली आता ना, हार्डली 12 ते 14 वर्ष, म्हणजे तेव्हा 38 वगैरे असेल माझं एज. सो त्यामुळे तेव्हा मी घेतली ऍडमिशन आणि मग जसजसं मी क्लासला आलो तसतशा मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर जे नेहमी सांगतात की श्रद्धा आणि सबुरी. सो हे कारण मी खूप हायपर होतो आधी, म्हणजे खूप हायपर होतो, शॉर्ट टेम्पर्ड म्हटलंच तरी चालेल. पण जसजसं क्लासला, म्हणजे हे पण आपल्याला सांगायला पाहिजे की जेव्हा आपण क्लासला येतो, जेव्हा ऍडमिशन घेतो, तेव्हा हे सुद्धा आपल्याला शिकायला मिळतं. सो हा तुझा प्रश्न हा होता की अभिनयाची सुरुवात. सो इन शॉर्ट माझा क्लास पूर्ण झाला. क्लास पूर्ण झाल्यानंतर तेव्हा स्किट असायचे आपले, है ना, म्हणजे अजूनही असतात, पण तेव्हा काय होतं, सरांनी सांगितलं होतं की तुमचा तुम्ही ग्रुप करा आणि स्किट करा. सो तिथेच तुम्हाला तुमच्यातला लेखक दिग्दर्शक गवसायचा. सो ते आम्ही स्किट सादर केलं. एक छोटंसं स्किट होतं महाभारत म्हणून, कॉमेडी स्किट होतं. सो सर म्हणाले की यार हे चांगलं वाटतंय, याच्यात आहे ना तू एकांकिका लिही याची. सो म्हटलं ठीक आहे. आता मला काही सुचत नव्हतं, एक पानाचं स्किट होतं ते. सो त्याची एकांकिका लिहिली आणि प्रयोग मालाड म्हणून संस्था आहे, लेखनाची स्पर्धा झाली त्यांची. सो तिथनं मी ती सबमिट केली आणि अंबर हडप जे आहेत ना ते तिथे जज होते. त्यांनी त्या एकांकिकेला उत्तेजनार्थ प्राइज मिळालं. म्हटलं अरे वा यार. तेव्हा मला कळलं की सर जे बघतात आपल्यामध्ये स्टुडंटमध्ये, ते मुळात त्यांना खूप अनुभव आहे या क्षेत्रातला, त्यामुळे ते बघतात की एवढ्याशा या स्किटमध्ये किती स्पार्क आहे. क्लास संपला त्याच्यानंतर आपल्याच एका फॅकल्टीने, आता मला नाव नाही आठवत कोणीतरी, पण रेफरन्स दिला होता की असं असं आहे, ऑडिशन दे, सिरियलची ऑडिशन झाली. सो तिथे मी गेलो. सो असावा सुंदर स्वप्नांचा बंगला सिरियल होती, त्याच्यामध्ये मला 6-7 एपिसोड करायला मिळाले. सो सुरुवात इथनच झाली, अकॅडमीमधनच झाली, अकॅडमीच्या ज्ञानातनच झाली आणि अकॅडमीमधनच प्रेरणा घेऊन त्याच फॅकल्टीने, कारण सगळे फॅकल्टी तेव्हा सुद्धा होते, ते सगळे खूप छान फॅकल्टी होते. आणि मुळात सरांचं शिक्षण की बाबा आपले स्टुडंट जे आहेत त्यांना सतत श्रद्धा सबुरी ठेवायचीच, पण प्रयत्न करत राहा. सो त्या प्रयत्नातनच मला पहिली सिरियल मिळाली, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला. पण त्यावेळेस ती एक जबाबदारी असताना मग तो निर्णय कसा घेतला तुम्ही की आता हे अभिनय करणं सोपं आहे का, मी पाऊल उचलू शकतो का? मग त्यावेळेस असे काही प्रश्न होते का तुमच्या मनात? हो, प्रश्न होते ना. काय होतं, मी डिसिजन फटाफट घेतो कुठल्याही. ओके, तो माझा हे आहे. म्हटलं काय अभिनयाचं करायचंय, पुढे करिअर मोठं करीन किंवा असं करून, कारण मला करता येणं शक्य नव्हतं टू बी फ्रँक, कारण घरातला इन्कमचा सोर्स मी एकटाच आहे. आणि म्हटलं जाऊन बघूया काय करायचं. सो जाऊन बघितलं. असा काही विचार नव्हता तेव्हा की बाबा करिअर करायचंय आपल्याला, पण काहीतरी नवीन शिकायला मिळेल या क्षेत्रामध्ये. आणि ते होतं लहानपणापासून, कारण जेव्हा मी जसं सांगितलं तुला की लोकमान्य टिळकांचे आम्ही हे करायचो, भाषणं करायचो शाळेमध्ये, वक्तृत्व स्पर्धेमध्ये. सो तेव्हा माझं मीच लिहायचो, माझं मीच डिरेक्ट करायचो आणि माझं मीच ते करायचं. तेव्हा एवढं काही माहित नव्हतं टेक्निकल डिरेक्शन म्हणतात, लिहायचं आणि सादर करणं महत्वाचं आहे. सो म्हणून तसाच मी तो प्रवाहात पडलो. त्यामुळे तो विचार कधीच नव्हता की मी पूर्ण वेळ हे सोडून इकडे येईन आणि हे करीन. अशी रिस्क घ्यायचं तेव्हा मला वाटत नव्हतं आणि माझा तो स्वभावही नाही की रिस्क घ्यायचा. कारण एक म्हणजे बायको आणि 2 मुली यांची जबाबदारी नाही म्हटलं तरी आपल्यावर आहे. त्यामुळे ते करत असताना आणि त्याच दरम्यान सरांनीही सांगितलं, सेमिनारलाच सांगितलं होतं की कोणीही डायरेक्ट नोकरी सोडून हे करू नका. पहिले आपलं काम करा आणि हळूहळू ते तिकडे डायव्हर्ट व्हा. त्यामुळे असा विचार नव्हता की हे सोडून मी करेन. तुम्ही सुरुवात 2013 बॅचचे आहात, 2012-13, तर आता 12 ते 14 वर्ष झाली. त्यावेळेस प्रमोद सर स्वतः काही लेक्चर्स घ्यायचे. सो प्रमोद सरांसोबत तुम्ही जास्त म्हणजे सोबत झालेली आहे, ती शिकवण्यात असू दे किंवा नंतर फॅकल्टी म्हणून असू दे, मग ते कसं होतं शिक्षण? हो, प्रमोद सरांचं 2 लेक्चर होती आमची तेव्हा. पण हेही होतं की बाकी फॅकल्टी पण, म्हणजे एकदा विश्वास ठेवला ना की सेमिनारमध्ये आपण की एखाद्या माणसावर विश्वास ठेवला की हा सांगतोय बाबा की आमचे फॅकल्टी आहेत आणि ते तुम्हाला शिकवतील. सो माझा पूर्ण विश्वास असतो त्याच्यावर.
त्यामुळे प्रमोद सरांच्या लेक्चरचा नो डाऊट फायदा खूप झाला. म्हणजे तेवढा काय म्हणायचं तेवढा संपर्क आला त्यांच्यामध्ये आणि त्यांनी काय काय वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. सो ते येऊन बघत होते आणि त्यामुळे खूप फायदा झाला. त्याचा फायदा पुढे असा झाला की एक गोष्ट समजली मला की अभिनय करत असताना जर तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटली तर ती सांगा. ओके, कारण हे अभिनेत्यांसाठी खूप म्हणजे मला असं वाटतं की महत्वाचं आहे की जोपर्यंत मी कन्व्हिन्स नाहीये ना की मी हे का करतोय, मी कशासाठी करतोय, तोपर्यंत तुमच्याकडनं खरेपणाने ते येत नाही. ओके, त्यामुळे सरांच्या लेक्चरचा हाच फायदा झाला की सर वेळोवेळी टच मध्ये असायचे आणि डायरीचं हे होतं. त्यामुळे आम्हाला असं वाटायचं यार कधी डायरी आमची सांगतायत सर आणि कधी हे करतायत. त्यानंतर बऱ्याच सरांनी आम्हाला हे दिल्या होत्या की कात्रणं काढायची, तुमच्या ऍड मध्ये तुम्हाला जायचं असेल तर तिकडे कात्रणं काढायची आणि हे वेळोवेळी सर सांगायचेच आम्हाला. त्यामुळे त्याचा खूप फायदा झाला. फॅकल्टी टीम किंवा ऍडमिन कोऑर्डिनेटर आपला मिरॅकल स्टाफ त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बापरे, मिरॅकल स्टाफ म्हणजे एक मोठं असं भव्य दिव्य हे आहे खरंच. म्हणजे प्रत्येक जण छोट्यातला छोटा कण सुद्धा सरांच्या यांनी प्रेरित झालेला आहे आणि सरांच्या सांगण्यानुसार सरांच्या शिकवणीनुसार प्रत्येक जण मनापासनं काम करतो, अगदी कळकळीने काम करत असतो. म्हणजे जसं म्हणतात ना पडद्यामागचे लोक दिसत नाहीत, हे खरंच स्टाफ तर आहेच, स्टाफ नो डाऊट, म्हणजे त्याबद्दल काहीच हे नाहीये. पण छोटेसे छोटे प्रोडक्शन काम करणारे किंवा DOPs किंवा आमचे संडे लेक्चर्स हे करणारे लोक एवढी मेहनत घेत असतात ना की थक्क व्हायला होतं बघून की बाबा अरे यार एका लेक्चरसाठी एवढी धावपळ करतायत हे लोक केवळ आणि केवळ स्टुडंटच्या फायद्यासाठी. आणि ते बघून म्हणजे खूप शिकायला मिळतं. प्रत्येक स्टाफकडनं खूप गोष्टी शिकायला मिळतात. कसं असतं ते एक छोटा छोटा आहे ना जिक्सॉ पझल सारखं असतं. ते एक छोटा छोटा ब्लॉक लावला ना तर पूर्ण चित्र छान होतं. सो तसंच आहे ते. एक जरी त्यातला ब्लॉक सरकला ना इकडचा तिकडचा की प्रॉब्लेम होतो आणि प्रत्येक जण खूप मेहनत करतो. त्यामुळे थक्क व्हायला होतं खरं, दुसरा शब्द नाही की कसं चालतं एवढं सगळं. ओके, फॅकल्टी म्हणून संधी कधी मिळाली आणि ती कशी मिळाली? फॅकल्टी म्हणून संधी मला लगेच मिळाली 2000. म्हणजे माझं दादर शेड्यूल 6 होतं. ओके, तेव्हा मग मी ती एकांकिका केली सरांनी सांगितलं तसं आणि दादर शेड्यूल 7 गेलं आणि दादर शेड्यूल 8 तेव्हा एकांकिका व्हायच्या. सो त्या एकांकिका डिरेक्शनची संधी दिली. परत हे सरांचंच हे आहे की अरे एवढी मोठी अकॅडमी चालवताय तुम्ही आणि एक नवीन माणूस जो आज तेव्हा काही सरांची फार ओळख नव्हती पण सरांनी आम्हाला संधी दिली त्या एकांकिका डिरेक्ट करण्याची शेड्यूल 8 पासनं. आणि मग पुढे मग फॅकल्टी म्हणून मग सरांनी हळूहळू ग्रूम करत आम्ही खूप बघायचो तेव्हा ना. तेव्हा कसं होतं की संडेचं जे हे असायचं ना आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी पर्टिक्युलरली खूप अशी पर्वणीचा दिवस असायचा की आठवडाभर काम करायचं मस्त आणि ते आलं संडे ती एनर्जी परत गेन करायची मग कुठल्याही लेक्चरला जाऊन. कारण तेव्हा एकांकिका व्हायच्या. सो एकांकिकाची प्रोसेस कशी असायची की प्रत्येक ह्याला रोज तुम्हाला सकाळी 8 पासनं 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 2 असे रात्री 10 वाजेपर्यंत स्लॉट्स तुम्हाला असायचे. ओके, सो जसा तुमचा कोर्स संपत यायचा तसा तुम्ही लोक म्हणजे स्टुडंट लोक ते स्लॉट त्याच्या सोयीनुसार स्लॉट द्यायचा. ओके, सो आता मी ऑफिसला आहे त्यामुळे ऑफिस जाणारे सगळे 6ला साधारण मोकळे होतात. त्यामुळे 6 ते 8, 8 ते 10 किंवा असे स्लॉट द्यायचे. मग असे प्रत्येक स्लॉटला किती जण आले त्यानुसार मग एकांकिका निवडल्या जायच्या. एकांकिका निवडून गेल्यानंतर मग त्याची 40 दिवस प्रॅक्टिस व्हायची आणि 40 दिवसानंतर एखादं छान नाट्यगृह घेतलं जायचं आणि 2 दिवसासाठी ते घेतलं जायचं. पहिल्यांदा 0 शो व्हायचा म्हणजे तालीम ज्याला म्हणतात आणि नेक्स्ट डेला पूर्ण दिवस तो एकांकिकांचा शो असायचा. म्हणजे खूप मंतरलेले आणि खूप भारलेले दिवस होते ते. म्हणजे लिटरली काटा आला माझ्या. म्हणजे अजूनही ते मिस करतो आम्ही. पण खूप छान प्रोसेस सेट केली होती. म्हणजे सरांनी प्रत्येक गोष्टीचा एवढ्या बारीक ह्यांनी विचार केलेला आहे ना की म्हणजे खरंच थक्क व्हायला होतं जसं मी तुला म्हटलं ना. आणि मग त्यानंतर आम्हाला हळूहळू सरांनी मग फॅकल्टी म्हणून इन केलं. सो एवढी मायक्रो मॅनेजमेंट आहे ना सरांची. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण विचार आपल्याला फार ढोबळ गोष्टी वरवर समजतात पण जर खूप डिटेलिंग मध्ये विचार केला ना तर समजतं की किती बारीक लेवलला जाऊन स्टुडंटचा विचार करतात
ही अकॅडमी म्हणजे सगळेच करतात, स्टाफही करतात, कारण नॅचरली ते सरांमध्ये आहे, त्यामुळे सरांकडनं सगळ्यांनी ते घेतलंय आणि कौतुक आहे सगळ्यांचं स्टाफचं आपल्या, ते घेत आहेत सरांकडून. म्हणजे नोकरीसाठी नोकरी नाही कोण करत आहे, हे खूप चांगली गोष्ट आहे जे आम्ही आमच्या रुटीन आयुष्यात नाही बघत. ओके, तुमच्यातला दिग्दर्शक केव्हा जागा झाला? कसं आहे माहिती का, मी असं वेगळा काही विचार नाही केला की मला अभिनेता व्हायचा आहे, मला दिग्दर्शक व्हायचंय. मला काहीतरी करून या फील्डशी अटॅच राहायचंय, मग ते बॅकस्टेज का असे ना, पण ते मला राहायचंय. त्यामुळे दिग्दर्शनाचा असा वेगळा विचार नव्हता. पण एक होतं की जेव्हा सिनेमे पाहायचो, वेगवेगळे नाटकं पाहायचो बाहेर जाऊन, सो तेव्हा असं वाटायचं अरे हे याला कदाचित वेगळी ट्रीटमेंट मिळू शकते. म्हणजे दिग्दर्शक वगैरे असं काही डोक्यात नव्हतं, पण अरे हे असं का केलं असेल त्यांनी, त्याच्या मागे काय थॉट प्रोसेस आहे, किंवा हे नाटक कदाचित असं वेगळ्या प्रकारे सादर होऊ शकतं का. मग ते वेगळ्या प्रकारे जर सादर होऊ शकतं तर मग तो दिग्दर्शक त्याला म्हणतात हे नंतर समजलं. पण मग जसं ते वेगळ्या प्रकारे सादर होऊ शकतं तसं ते वेगळ्या प्रकारे लिहिलंही जाऊ शकतं का. मुळात काय माहिती का, हे डोक्यात असतं प्रत्येकाच्या, सेकंड ओपिनियन नाहीये की हे डोक्यात नसतं प्रत्येकाच्या, पण त्याला योग्य वेळी चालना देणं ना खूप गरजेचं आहे आणि ते काम सरांनी केलं. त्यामुळे काय झालं की आम्हाला फ्री होतं. म्हणजे मिरॅकल्स म्हणजे दुसरं घर आहे माझं, त्यामुळे मिरॅकल्ससाठी मी सरांना सांगितलं सर हे असं असं करायचं, हा कर ना तू बिंदास कर, काही प्रॉब्लेम नाही, फक्त हेही काळजी घे म्हणजे मग होईल. आणि ते प्रोत्साहन दरवेळेला सर देत गेले. त्यामुळे मग ते हळूहळू जडणघडण होत गेली आणि मग आवड निर्माण झाली दिग्दर्शन. ओके, जो आपला 9 महिन्याचा लेक्चरचा पॅटर्न आहे, तुम्ही तर आता फॅकल्टी म्हणून ते सर्वच लेक्चर्स घेतात, पण ते कनेक्शन्स मग तुम्हाला कसं वाटतं? प्रत्येक लेक्चर हे कनेक्टेड आहेत, तर त्याच्याबद्दल थोडक्यात मला सांगा. सुरुवातीला असं वाटतं की ढोबळ यांनी की हे काय लेक्चर आहेत, पण जर त्याचा डीपली विचार केला तर बघा, पहिल्यांदा सेमिनार होतो आपला आणि सर सांगतात सगळ्यांना, आणि हल्ली सर करूनही घेतात मुलांकडनं ऍक्टिंग. पण जेव्हा मुलं ऍडमिशन घेऊन जातात घरी तेव्हा असंख्य प्रश्न डोक्यात असतात त्यांच्या, की बाबा हे काय आहे नक्की, हे फसवणार तर नाहीत ना, हे काही करणार तर नाहीत ना. सो पहिलं लेक्चर आपलं ओरिएंटेशन. सो ओरिएंटेशन लेक्चरला काय होतं की हे जे मुलं जे उमऱ्याच्या आत येतात लेक्चरसाठी, त्यांच्या डोक्यात जे 100 प्रश्न असतात त्यातल्या कमीत कमी 80% प्रश्नांची उत्तरं ओरिएंटेशनला दिली जातात, बरोबर आहे. आणि जेव्हा ते नेक्स्ट लेक्चरला येतात इंट्रोडक्शनच्या, तेव्हा त्यांच्या डोक्यात हे असतं की आज आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल. म्हणजे हा जो प्रवास आहे 100 प्रश्नांचा, त्याचं उत्तर पहिल्या लेक्चरला मिळतं. दुसरं लेक्चर इंट्रोडक्शन, तेव्हा मुलांना वेळ वाटतं की काहीतरी शिकायला मिळेल. त्यामुळे जेव्हा मुलं चपला काढून आत जातात की आज मला काय शिकवणार आहेत, हाही जागा या प्रश्नाने घेतलेली असते. सो सांगायचं आहे की ना सर असे ना पेरत जातात एक एक गोष्ट. ओके, सो त्या लेक्चरला इंट्रोडक्शनच्या हे समजतं की हसणं रडणं काय आहे, भांडण करणं काय आहे, मुलांच्या डोक्यात जे ऑब्झर्व त्यांनी नकळत केलेलं असतं ते बाहेर येतं. आणि ऍडचं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, कारण तेही खूप मोठं फील्ड आहे जिथे आपल्याला चांगले पैसे मिळतात, चांगली ट्रीटमेंट मिळते आणि एक कमी सेकंदात अभिनय कसा करायचा हे शिकवतं. त्यानंतर डान्स होतं. आता प्रत्येक वयोगटातले लोक असतात आपल्याकडे, बरोबर आहे. त्यामुळे डान्सच्या लेक्चरला जेव्हा जातात तेव्हा नाचलं जातं फक्त, त्यानं वेगवेगळ्या वयोगटात, कारण यंग असतील तर ते ठीक आहे, ते डान्स करतात, पण बॉडीची मुवमेंट, बॉडीची हालचाल, लाज जाणं, ह्या गोष्टी नकळत पुसल्या जातात. आणि मग चौथं लेक्चर तुमचं होतं नवरसाचं. त्या नवरसाच्या लेक्चरपासून ऍक्च्युअल कनेक्शन, प्रत्येक लेक्चरची कनेक्शन आहेत आणि ते डिटेलमध्ये विचार केला ना परत थक्क व्हायला होतं की एवढ्या बारीक लेवलला कसा विचार केला असेल सरांनी. की आता ओरिएंटेशन, इंट्रोडक्शन, त्यात पण परत पहिली काही लेक्चर जर बघितली आपण, पहिली 6, 7, 8 लेक्चर जर बघितली, तुमच्या डोक्यात जे एवढे वर्षात तुम्ही नकळत साठवलेलं आहे ते बाहेर काढा तुम्ही, आणि मग त्याला हळूहळू पुढच्या 10व्या, 11व्या, 12व्या लेक्चर पासून त्याला दिशा दिली जाते की आता हे बरोबर आहे, आता ही योग्य पद्धत आहे. जसं फिजिकल मुवमेंटचं झालं की फिजिकल मुवमेंटला त्यांनी जे डोक्यात साठवलेलं आहे ते लोक करून बघतात, बरोबर आहे. कोणी त्यांना हे डिरेक्ट असं करत नाही की हे असं चाल पाहिजे, असं पाहिजे, नाही. तुम्ही काय ऑब्झर्व केलंय ते करा आणि मग हळूहळू आता तुम्हाला समजलं ना हे असं करायचं, आता ऑब्झर्व करायला लागा. सो हे नकळत खूप, म्हणजे कसं असतं, पाण्याचा ग्लास असतो ना एखादा, त्याच्यामध्ये असा एक दगड घेतला ना
कावळ्यांनी ते दगड टाकले होते ना, कावळ्यांनी एकच मोठा दगड टाकला असता तर ते काय झालं असतं, पाणी ओसंडून बाहेर आलं असतं. ओके, त्यामुळे सर एक एक थेंब 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 त्यात सोडत राहतात आणि छानपैकी मुलं घडत राहतात. तुम्ही जॉब पण करत आहात, ज्यावेळेस शूट येतं किंवा एखादं नाटक तुम्ही हातात घेताय तर त्यावेळेस सगळं मॅनेज कसं करता मग? हा, खूप चांगला विचारलास हा प्रश्न, कारण यासाठी काही तडजोडी तुम्हाला कराव्या लागतात. ओके, आता माझं केस वेगळे की मी सगळं सोडून करू शकत नाही, त्यामुळे मी बऱ्याच नाटकाचे किंवा ह्याचे मी ऑडिशनला गेलो आणि तिथे त्यांना सांगितलं की बाबा मी नाही करू शकत. मग त्यासाठी मी काय हे लढवलं की मी जॉब माझा कंटिन्यू ठेवला. आता माझ्या जॉब मला 8 वर्ष झाली या जॉबमध्ये. मध्ये प्रमोशन आलं होतं पण मी ते घेतलं नाही. याचं कारण हे की आता मला पाहिजे तेव्हा सुट्ट्या मिळतात, म्हणजे 5-6 दिवस मी सुट्टी काढू शकतो, की जॉब माझा आता कन्फर्म आहे आणि मग तो वेळ मिळून मी ते काढू शकतो. पण तरी सुद्धा अजून फुल फ्लेज नाटक नाही घेता येत. आता नवोदित कलाकार असतील तर त्यांना जॉब सोडून पूर्ण वेळ तर देता येणार नाही, तर तुम्ही काय सल्ला द्याल आपल्या विद्यार्थ्यांना? विद्यार्थ्यांना हे सांगेन की आहे तो जॉब चालू ठेवा. त्यातल्या त्यात सेल्स मार्केटिंग किंवा असा कुठला जॉब मिळत असेल तर बघा, कारण बॅक ऑफिसला जर तुम्ही असाल ऑपरेशन्सला तर तुम्हाला ऑफिसमध्ये तिथे बसणं हे आहे. मुळात आहे तो जॉब निगुतीने चालू ठेवा. जर तिथे बघा की तिथे काय ॲटमॉस्फिअर आहे, की त्यांना जर कल्पना देऊन काम होत असेल तर वेल अँड गुड, नसेल होत तर मग आहे तो जॉब कंटिन्यू ठेवा. तिथे स्वतःचं एक स्थान आधी निर्माण करा त्या जॉबला आणि मग हळूहळू हळूहळू इकडे शिफ्ट व्हा. अचानक जॉब सोडून देऊ नका. ज्यांच्याकडे जबाबदारी आहे घरची त्यांनी तर अजिबात सोडून देऊ नका. ओके, कारण हे फील्ड आहे, तुम्हाला कामातनं काम मिळतंच नक्की. आता मुळात विद्यार्थ्यांनी हे आधी ठरवलं पाहिजे की मला खरंच इंटरेस्ट आहे म्हणून मी ऍक्टिंग मध्ये जातोय. मला परत सरांवरच येतो. सर म्हणतात नटराजाची सेवा करण्यासाठी मी काम करतोय का मी चमकण्यासाठी, म्हणजे मला स्टार बनायचंय का मला कलाकार बनायचंय हे पहिले आधी ठरवून घ्या. ओके, जर मला कलाकार बनायचंय तर त्याला वेळ लागेल. ओके, त्याला तो वेळ द्यावाच लागेल आणि त्यामुळे जर एक्झिस्टिंग जॉब माझा आहे ते माझं साधन आहे आणि हे आवडीचं साधन आहे. सो 9 ते 5 नंतर सकाळी 6 वाजेपर्यंत वेळ असतो ना तुम्हाला. मग तिथे कारण देऊन उपयोगी नाही, यार मी थकलोय. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला तेवढा इंटरेस्ट अभिनय या फील्डमध्ये नाहीये. जेव्हा विद्यार्थी कोणी कारण देतात की बाबा नाही 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 नाही, सो तेव्हा नाही, मग ते कारण देऊन उपयोग नाही. मग नाहीतर मग हे करिअर चूज करू नका. फ्रँकली तुम्हाला कामातून काम मिळत गेले, सेटवर बऱ्याच ठिकाणी तुम्ही जाता, तर तो सेटवरचा वावर असतो, तर तेव्हा तुम्हाला अकॅडमीचा काय फायदा झाला? अकॅडमीचा पदोपदी फायदा होतो. म्हणजे अकॅडमीमध्ये आपले जे थिएटरचं भान असतं, आता थिएटरचा तू विषय काढलास म्हणून, स्टेजचं जे भान असतं त्याच्यामध्ये फॅकल्टी तुम्हाला स्टेजचे प्रकार सांगतात, चालायचं कसं, बोलायचं कसं, हे सगळं सांगतात. त्यामुळे एखादा कलाकार जेव्हा बाहेर कमर्शियली किंवा प्रायोगिक नाटक म्हण स्टेजवर जातो अकॅडमी सुटल्यानंतर, तेव्हा त्याच्याकडे सगळे होमवर्क त्याचा अर्धा झालेला असतो. त्यामुळे त्याला एक स्टेप तो अहेड असतो. बाकी त्याची ऍक्टिंग जी करायची ती, कारण हे सगळं शिकवलं जातं आपल्या प्रत्येक लेक्चरमध्ये. जर तुमचं बारीक लक्ष असेल तर बरं, असंही नाही कुठला फॅकल्टी की बाबा एकच गोष्ट सांगतो आपल्याला, म्हणजे तेवढ्या चौकटीत राहून सांगतो, असं नाही करत. त्यांचा जो अनुभव आहे ते सगळे फॅकल्टी सांगतात, तुम्हाला प्रोत्साहन देतात. फक्त आपलं बारीक लक्ष असलं पाहिजे. त्यामुळे सांगायचं हेतू की प्रत्येक लेक्चरमध्ये बारकाईने हे सरांनी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार फॅकल्टी घेतात आणि त्याचा फायदा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे होतो. जे सिन्सिअर स्टुडंट असतात, ज्यांना खरंच निगुतीने हे काम करायचंय, त्यांना नक्की फायदा होतो. एक ऍक्टर म्हणून ते विचार करायला लागतात की मला या रोलचा काय विचार करायचा आहे. त्यामुळे त्या गोष्टींमध्ये नक्की फायदा होतो स्टुडंटना, जर त्यांनी करून घेतला तर. ओके, 2018 साली युट्यूब फिल्म प्रमोद सरांनी केलेली आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे, तर त्याबद्दल काय वाटतं? की तो तर खूप भारी एक्सपिरियन्स होता युट्यूबचा. सरांचा ग्रेटनेस या त्या माणसाला हॅट्स ऑफ, कारण अकॅडमीला घेऊन एक कमर्शियल सिनेमा काढायचा, आपल्या 300 स्टुडंटना घेऊन, सगळे अकॅडमीचे स्टुडंट, कोणी बाहेरचा नाही, कोणी नावाजलेला नाही, कारण शेवटी पैशाचं गणित येतं. आणि त्यामुळे त्या माणसाचा जो विश्वास आहे आपल्या स्टुडंट बद्दल, खरंच त्याला हॅट्स ऑफ. काय झालं, 2008 साली आमचं झालं होतं सगळं, म्हणजे सर म्हणाले की आता आपण आपल्या प्रोडक्शननी हे करतोय. सो सरांनी ऑडिशन लावल्या प्रॉपरली. ओके, सो दादरला ऑडिशन होत्या रवींद्रला, तिथे जाऊन ऑडिशन दिली.
प्रॉपर. मला माहित नव्हतं रोल काय, आणि सरांची एक ऑडिशनची वेगळीच पद्धत आहे. सर ते सर चिठ्ठ्या काढतात आणि म्हणजे परत तेच आहे की ह्याचा अभिनय तुम्ही कसा करताय, डायलॉग तर येतील त्याच्या स्क्रिप्टनुसार, पण तेव्हा एवढं कळत नव्हतं. पण म्हटलं अरे यार ही वेगळी पद्धत आहे, मस्त आहे काहीतरी, म्हणून मी ऑडिशन दिली दादरला. त्यानंतर मग सरांचा कॉल आला की पुण्याला परत ऑडिशन आहे. मग पुण्याला परत 2 ऑडिशन झाल्या. ओके, व्यवस्थित रांगेत, कारण जरी मी फॅकल्टी असलो तरी सरांचं आहे की कोणी असेल तरी त्यांसाठी सगळे, मी स्टुडंटच होतो. सो ते ऑडिशन झाल्या, त्या माझ्या 2-3 ऑडिशन झाल्या. आणि त्यानंतर सरांनी हे 2 रोल मला माझ्यासमोर ठेवले की बाबा एक शिवानीच्या वडिलांचा रोल आहे आणि एक आहे तो आपला नंदकुमारचा रोल, जो खूप निगेटिव्ह रोल आहे. सो सर म्हणाले कुठला करशील, म्हटलं सर तुम्ही जो सांगाल तो करीन. त्यातल्या त्यात सर म्हणाले कुठला, सरांची ती स्टाईल आहे ना, सर म्हणतात ना नाही त्यातल्या तुला कुठला आवडतं. म्हटलं सर मला तो नंदकुमारचा आवडेल करायला, काहीच प्रॉब्लेम नाही. सर म्हणे कर. मग सरांनी दिला चान्स आणि डिटेलिंग, मग वाचन झालं आमचं तिकडे. त्यानंतर पुण्याला सगळं शूट होतं. सो सर म्हणाले नक्की करशील, म्हटलं हो सर करीन, काही प्रॉब्लेम नाही. कारण एक कलाकार आहे मी, त्यामुळे निगेटिव्ह असो काही असो, कारण लिटरली मलाही 2 मुली आहेत आणि तो रोल असा आहे की बऱ्याच ठिकाणी त्यामुळे पूर्ण निगेटिव्ह आहे. आणि तो संधी साधू निगेटिव्ह आहे, म्हणजे असा आउटरेट निगेटिव्ह नाहीये की विलनच असतो बाबा तो वाईटच असतो, असा तोच नाहीये. मजा आली. सरांनी गाईड केलं मला खूप. सरांनी मला क्लिअर सांगितलं की त्यांना काय एक्सपेक्ट आहे या रोलमधून, आणि तसा तो रोल मिळाला मला. तुम्हाला कलाकार म्हणून आतापर्यंत आलेल्या अडचणी, म्हणजे जसं की एखादी संधी आली पण ती तुम्हाला चांगली संधी होती पण जबाबदारी असल्यामुळे ते करता आलं नाही, असं एखादं? हो, होतं ना. मध्ये एक तर मी मगाशी सांगितलं तसं की नाटकाला मला खूप आवड आहे, पण नाटकाला 2-3 ठिकाणी माझं सिलेक्शन म्हणजे झालं होतं ऑडिशन, म्हणजे वाचनातनं त्यांनी घेतलं होतं. पण तिथे परत हेच आलं की बाबा दौरे असतील, तुम्हाला पाहिजे तेव्हा सुट्ट्या, आणि तेव्हा मी नवीन जॉबला होतो, त्यामुळे नाटकाचं तर गेलं. सिरियल पण 1-2 सिरियल आल्या होत्या जिथे लीड रोल होता, त्याही गेल्या. कारण परत तेच आहे, शेवटी ते पैसे टाकणार आणि आपली कमिटमेंट नाहीये. पण ऑडिशनला जातो मी, ऑडिशनला जातो आणि मग नवीन अनुभव येतो आणि त्यांना क्लिअर सांगतो की माझं असं असं आहे. पण अशा संधी हुकतात, पण त्या हुकतात असं नाही म्हणणार मी. कदाचित त्यापेक्षा मोठं काहीतरी वेगळं लिहिलं असेल, परत श्रद्धा आणि सबुरी. ओके, त्यामुळे ते मिळतं. त्यावेळेस मग स्वतःला मोटिवेशन काय कुठून मिळतं? मोटिवेशन होतं ते स्प्लिट सेकंड, असं थोडा वेळ असं वाटतं अरे यार करत कसं झालं. परत तेच थोडंफार अध्यात्माचा बॅकग्राऊंड, सरांचंच परत हे किंवा घरच्यांचं की गोंदवलेकर महाराजांचं आम्ही हे करतो, त्यामुळे त्यांचं हे आहे की बाबा कुठल्याही गोष्टीचं जे मिळणार आहे ते तुम्हाला मिळणारच आहे, वेळ फक्त यायला लागते. तोपर्यंत धीर धरायची ताकद आहे का तुमची, तर मग मजा येते पुढे. तुम्ही जेव्हा सेटवर जाता तर कलाकार म्हणून तुमचा वावर कसा असतो सेटवरचा? दडपण असं नव्हतं, म्हणजे त्या ऍटमॉस्फिअरचं दडपण नाही आलं किंवा माझ्या समोर कलाकार कोण आहे असं दडपण नाही आलं. कारण मुळात तेच लेक्चरला मी जे अटेंड केलं होतं त्यानुसार भरपूर तयारी आपली करून घेतली होती, त्यामुळे मनाची तयारी होती. हा, रोलचं दडपण होतं की काय करू मी, कसा प्रेझेंट कारण काय होतं माझ्या याने मला पहिलाच रोल जो मिळाला तो सिरियलमध्ये मिळाला, त्यामुळे सिरियलमध्ये नुसत्या म्हणजे तिथे घाणा चालू असतो, त्याचा एपिसोड मागे एपिसोड करत असतो. त्यामुळे स्क्रिप्ट, मला जी सवय होती की स्क्रिप्ट येणार, मग मी तयारी करणार, मग मी कॅरेक्टरायझेशन करणार त्याचं, आणि हे आणि ते असं वकिलाचं कॅरेक्टर होतं. पण तिकडे तुमच्या शॉटच्या 5 ते 10 मिनिटं आधी सीन येतो तुमच्या हातात. दडपण खूप आलं होतं, म्हणजे भरपूर रिटेक झाले माझे पहिल्या शॉटचे माझ्या, कारण मी सकाळी जाऊन बसलो होतो, सकाळी 8ची शिफ्ट होती आणि माझा शॉट लागला रात्री 11 वाजता. त्यामुळे त्या पेशन्सची तयारी पाहिजे. पण ते दडपण होतं ना यार की आता मला आलाय ना शॉट, पण रेडी आहे. मग ते झाल्यानंतर जेव्हा शॉटला आला बरेच रिटेक झाले, कारण मी ते पाठांतर करायला गेलो आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण ते दडपण होतं. पण जर तुम्ही इन्व्हॉल्व्ह राहिलात, जर ऑब्झर्व करत राहिलात, तर मग हळूहळू जसं पुढे गेलो, जसं दुसरी सिरियल केली आम्ही दोघी, त्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं, सो ते हळूहळू मग दडपण कमी होत गेलं. आणि मग स्टुडंट पण आपले काही भेटले मला तिथे, पण ते ना
परत तेच आहे, शिकायची वृत्ती ठेवली ना तर मजा येते तुम्हाला ते करायला. मग तो कॅमेरा कसा ऑपरेट करतोय, लाईट्सवाले दादा कसे हे करतायत, मेकअप कसे करतायत, ह्या सगळ्या फील्डचं जर हे घेतलं तर मग तो जो सेल्फीचा जो टाइम आहे तो, माझे फार कमी सेल्फी असतील, मला तो वेळच मिळत नाही किंवा मला ते करायलाच आवडत नाही की बाबा सेल्फी काय काढायची यार. म्हणजे स्टुडंटना सगळ्यांना सांगतो प्लीज ते अवॉइड करा, इनग्रोस राहा त्याच्यामध्ये, इनग्रोस राहा त्या प्रोसेसमध्ये, ती काय प्रोसेस आहे आणि हे सगळं करा. सो तुम्हाला फायदा होईल त्याचा. जे नवीन कलाकार इच्छुक असतात अभिनयासाठी त्यांना तुम्ही काय सांगाल की हे फक्त अभिनयासाठी आपण इथे आलेलो नसतो, तर त्याबद्दल काय वाटतं? सो परत तिथे लेक्चरची जी मांडणी आहे ना आपली तशीच आहे की 12-15 लेक्चर पर्यंत कलाकाराला जर समजतं त्या स्टुडंटना की 2 गोष्टी त्याला समजतात की माझा इंटरेस्ट नक्की कशात आहे, कुठल्या माध्यमात आहे, कॅमेराचा आहे का माझा स्टेजचा मला इंटरेस्ट आहे. ओके, आता ते एकदा झाल्यानंतर मग हळूहळू प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की सरांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, परत सर तिथेही सांगतात की तुम्हाला जर काही लिहून द्यायचं असेल तर लिहून द्या आमच्या अकॅडमीकडनं, आम्ही तिकडनं सादर करू, किंवा तुम्हाला डिरेक्शन करायचं असेल तर आधी शिकून घ्या. सो ती आवड, आपली आवड आपल्याला 12-15 लेक्चरमधनं काढावी लागते. आणि मग ते एकदा आल्यानंतर मग माध्यम आहेत, परत अकॅडमीच्या वेगवेगळे प्रोजेक्ट चालू असतात, तिथे सर शक्यतो सरांचं हे असतं की स्टुडंटकडनंच घ्या किंवा आपल्यातनंच काहीतरी घेऊन. सो तिथे सबमिट करायला लागा, मेहनत करा, बघा, चित्रपट बघा, सिनेमे बघा, एक प्रेक्षक म्हणून न बघता मग एक टेक्निकल यांनी बघा की लेखकांनी काय लिहिलंय, किंवा डिरेक्शन म्हणून करायचं असेल तर डिरेक्टर म्हणून बघा की मला काय करता येईल. आणि मग साधारण 36 संडेपर्यंत तो एका ह्याच्यावर येऊन पोचलं पाहिजे त्यांनी की मला बाबा ह्या गोष्टी करायच्यात, की मला आता माझं पैशाचं गणित आहे का मला कलेची बुक आहे. जर म्हणजे पैशाचं गणित म्हणजे की मला पोट आहे माझं, त्याच्यावर मला हे करायचंय का मला एक आवड म्हणून ते करायचंय, तर त्यानुसार मग नाटक आणि हे फील्ड त्यांनी निवडावं. आणि मग झाल्यानंतर तोपर्यंत कोर्स संपेपर्यंत लक्षात येतं, कारण आपल्याकडे स्किटही होतं आणि शॉर्ट फिल्मही होतं, त्यामुळे ते स्किट आणि शॉर्ट फिल्म दोन्हीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला करता येतं. त्यामुळे पण प्रवास चालू केला पाहिजे, म्हणजे एक स्टुडंट म्हणून तो प्रवास जो चालू होतो त्यानंतर हळूहळू काहीतरी डिसिजनवर आलं पाहिजे आपल्या आवडीनुसार. तुम्ही आतापर्यंत किती ऑडिशन्स दिल्या, त्यानंतर तुम्हाला कामं मिळत गेली हळूहळू? आतापर्यंत मी ऍड फिल्मच्या जवळजवळ 30-35 ऑडिशन दिल्या, पण अजून ऍड नाही मिळाली मला इथे. मूवीसाठी पण अशाच 30-40 ऑडिशन दिले असतील साधारण. आरामनगर आणि तिकडे त्या बाजूला जिथे ऑडिशन चालतात तिथे जाऊन उभं राहायचं लाईनीत. आणि मुळात मी हे ठेवलं की ऑडिशनला गेलो जर आपण तर ऑडिशन दिल्याशिवाय परत नाही यायचं, किती लाईन असून दे आणि कितीही टेन्शन असून दे. ओके, असं बऱ्याच वेळेला होतं की दारातून असं वाटतं आपल्याला, पण परत सर सांगतातच ते आपल्याला ऑडिशन लेक्चरमध्ये की दारातून असं वाटतं यार हे मस्त आहेत, आपल्याला काय काम मिळणार, किंवा तो जो फोबिया असतो कॅमेराचा. नाटकाचं पण 8-10 नाटकांचं वाचनाला मी गेलो होतो, त्यातल्या 2-3च्या सिलेक्ट झालो होतो, पण ते नाही केलं. पण एकदा काय होतं, एकदा तुम्ही ऑडिशन सातत्याने द्यायला लागलाय ना, तुमचा चेहरा दिसतो तिथे, चेहरा दिसायला लागला की मग साधारण तुमचा कॉन्फिडन्स, कारण प्रत्येक ऑडिशन तुम्हाला परत काहीतरी शिकवत असते, एक ऑडिशन पुढच्या ऑडिशनची तयारी करून घेत असते तुमच्याकडनं. सो त्यानंतर मग आता फार नाही द्या, म्हणजे आता मला ऑडिशन येतात म्हणजे समोरनं की बाबा अकॅडमीतनं तर येतातच, पण बाहेरनं सुद्धा येतात, कारण थोडीफार आता ओळख झाली आहे या ह्याच्यामध्ये. तुम्ही 7-8 वर्ष झाले इंडस्ट्रीमध्ये काम करताय, तर असं एखादं रिजेक्शन जे समोरून आलंय की नाही सगळं झालंय ऑलमोस्ट फिट वगैरे, असं काही एखादी गोष्ट? हो, येतात ना. 2-3 ऍड होत्या ज्याच्यामध्ये मी ऑडिशन दिली होती, म्हणजे ऑनलाईन ऑडिशन, आता रिसेंटची गोष्ट आहे. सो सगळं झालं, ओके झालं, त्यांनी सांगितलं की थोडं अजून लॉंग शॉट घे, आणि मग मी ऑडिशन दिली. मला वाटलं होतं त्याचं होईल, पण त्याचं नाही झालं. त्याला का नाही होत याला काही हे नसतं, आलं तर आपलं, नाही आलं तर विसरून जायचं, हे करून करायला पाहिजे. ओके, आपल्याला वाटतं की एखाद्या मोठ्या कलाकारासोबत काम करायचं ही इच्छा असतेच, कोणताही, ते मी असो किंवा इतर कलाकार असो, त्यांना असं वाटतं की मोठ्या कलाकारासोबत एकदा तरी काम करायचंय, तो अनुभव घ्यायचाय. आताच तुम्ही रिसेंट एक काम केलं, त्यांच्याबद्दल मला तुमच्या तोंडूनच सांगा. अरे भारी एक्सपिरियन्स होता तो. म्हणजे परत तेच, मी आधी म्हणजे आता ही जी मूवी मी आता केली राजवीर करून, हिंदी मूवी आहे, त्यांच्याच डिरेक्टरची एक आधी मूवी आली होती अजुनी करून, ज्याच्यात पियुष रानडे रीडला होता, साकार राऊत त्यांचं हे आहे.
त्यांनी मला ऑडिशनला बोलवलं होतं. परत आपल्यापैकीच फॅकल्टीनी कोणीतरी रेफरन्स दिला होता आणि मी ठाण्याला त्या अजुनीची ऑडिशन दिली होती. सो अजुनीची ऑडिशन मी दिली. त्यात त्यांनी त्यांची आणखीन वेगळीच पद्धत होती. म्हणजे त्यांनी एक माझी ऑडिशन घ्यायला लागली. सो तिथे मी ऑडिशन दिली. ते म्हणाले आता हाच पॅच, खूप सिरियस पॅच होता. मतकरींचं नाटक आहे मी एक अभिमन्यू, एकांकिका जी मी केली होती, त्यातला एक पॅच आहे शेवटचा, तो आत्महत्या करायच्या आधीचा पॅच आहे. तो पॅच मी सादर केला. त्यानंतर ते म्हणाले ठीक आहे, आता एक काम कर, हाच पॅच मला कॉमेडीमध्ये करून दाखव. मला म्हटलं हे काय आहे, नवीनच शिकायला मिळतं. सो तोच पॅच, वाक्य सगळी तीच कॉमेडीत करून दाखवली. सो त्यांना आवडलं आणि त्यांनी तो मला अजूनही करून मूवी दिला. त्यात चांगलं काम, पण तो दुर्दैवाने अजून रिलीज नाही झाला कारण कोविडच्या ह्याच्यामध्ये तो अडकला सगळा. पण त्यामुळे माझं नाव त्यांच्याकडे होतं. आणि जेव्हा राजवीर म्हणून ते आता करतायत, सुहास खामकर जो बॉडी बिल्डर आहेत, त्यांना घेऊन लीडला घेऊन ते करतायत. सो त्यांचा मला रात्री कॉल आला की उद्या तुम्हाला शूट आहे, वसईला पोचा सकाळी 5 वाजता, 8चा कॉल टाइम होता. सो तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर तिथे ते कॅरेक्टर आहे की तुमचा इन्स्पेक्टर नाही म्हणत, सरकारी हे चौकशी चालली आहे, असा ड्रग्स आणि माफियावर असा तो सिनेमा आहे. तो ते चौकशी करतायत आणि सयाजी शिंदे कमिशनर आहेत, त्यांची चौकशी करतायत. सो तिथून 8ला पोचलो मी वेळेवर नेहमीप्रमाणे, कारण परत सर म्हणतात की लवकर पोचा, त्याप्रमाणे आम्ही पोचलो. मेकअप वगैरे झाला छान आणि बसलो. बसल्यानंतर तो ओरा आला सयाजी शिंदेचा. म्हणजे पण ते दडपण होतं का असं की अरे सयाजी शिंदे यांच्यासोबत? हो, दडपण होतं ना, सुरुवातीला दडपण होतं. कारण त्यांनी एवढं काम केलंय ना त्या माणसाने की त्याच्या समोर त्याला इंट्रोगेट आपण करायचंय. हे कॅरेक्टर आहे. पण एकदा सांगतो, ते आल्यानंतर आहे ना एवढी मजा आली ना, म्हणजे ते खुलवतात यार तुम्हाला. म्हणजे मोठ्या आर्टिस्टचा मोठेपणा ह्याच्यातच असतो की ते समोरच्या आर्टिस्टला कम्फर्टेबल करतात. सो सुरुवातीला झाले फंबल, 2-3 टेक झाले. छोटंसं उदाहरण आहे, त्यात एक वाक्य होतं की शर्माजी, त्यांचं नाव शर्मा आहे, की शर्माजी कैसे हो आप, बेटा कैसा है आपका, असं मी इंट्रोडक्शन देतो. आले, बसले, शॉट चालू झाला. म्हटलं क्या शिंदे साहब कैसे हो. मला समजेच ना काय झालं. डायरेक्टर तिकडनं आला कट. म्हटलं काय, शर्माजी आहे उनका नाम, शिंदे नाही. माझ्या डोक्यात ते सयाजी शिंदे एवढे होते ना सकाळपासून. परत दुसरा टेक. म्हटलं हा सर, ओके आय एम ओके, मी करतो आता परत. म्हटलं ये हा तो शिंदे साहब कैसे हो. परत सयाजी सर म्हणाले रिलॅक्स, मला माहिती आहे पण हे आपलं इम्पॉर्टंट आहे, हे पाणी पी. त्यांनी पाणी दिलं, रिलॅक्स केलं मला. आणि मग 7 सीन झाले आमचे संध्याकाळपर्यंत. पूर्ण तो इंट्रोडक्शन, पहिल्या सीनपासनं त्यांचं इंट्रोगेशन आहे. खूप भारी एक्सपिरियन्स होता. म्हणजे तो माणूस टाईम आणि ह्या बाबतीत एवढा आहे. वाक्यांची फेक, त्यांची वाक्य पाठ करायची. बरं, त्यांच्याकडे स्क्रिप्ट आधीपासून दिलेली नव्हती आणि मोठी वाक्य होती त्यांची. सो बसल्या ते फटाफट करायचे. खूप छान ऑब्झर्व करत होतो मी. खूप मजा आली. म्हणजे कॅमेराचं तर आलंच मला एक्सपिरियन्स, पण एका मोठ्या कलाकाराला एवढ्या जवळून बघताना जो अनुभव येतो ना, म्हणजे खरंच ग्रेट. म्हणूनच ते हे ग्रेट कलाकाराचे. तुम्हाला स्क्रिप्ट हातात आल्यावर अभ्यास कसा करता त्या स्क्रिप्टचा? स्क्रिप्ट हातात आल्यानंतर आधी मी ती गोष्ट बघतो काय आहे. ओके, मुळात. बरं, आता मूवीज असतील मोठ्या तर तुम्हाला पूर्ण गोष्ट, म्हणजे जर तुमचं कॅरेक्टर असेल तेवढं इम्पॉर्टंट तर पूर्ण स्क्रिप्ट मिळते, नाही तर फक्त तुमच्या सीन पुरती स्क्रिप्ट. सो आल्यानंतर मग मी बघतो की नक्की याचं डेझिग्नेशन काय आहे, हा काय करतोय माणूस. ओके, आता त्याच्यात पण निगेटिव्ह शेड आहे का, तो त्याचं इमानदारीत काम करणार आहे, ह्या गोष्टी बघतो. त्यानंतर त्याचं वय किती असेल साधारण, त्याची, आता ते तुम्हाला रेफरन्स स्क्रिप्ट मधनं मिळतात. सो त्याचं कॅरेक्टर स्केच जे आपल्याला शिकवलंय त्याप्रमाणेच त्याचं वागणं कसं असेल, त्याचं चालणं कसं असेल, त्याचं बोलणं कसं असेल. त्यानंतर ह्या सीनचा काय इम्पॅक्ट आहे ते डिरेक्टरशी बोलतो मी, की याचा काय इम्पॅक्ट आपल्याला काढा, ते लक्षात येतं साधारण आपल्याला. सो तसं करतो. त्याचं वय, उंची, त्याचा स्वभाव कसा असेल. आता बऱ्याच गोष्टी स्क्रिप्टमध्ये नसतात, ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत, त्याचे मित्रमंडळी कोण असतील, तो राहत कुठे असेल, हे शोधायचा प्रयत्न करतो. आणि माझ्या ह्यानी 2-3 प्रकारे ते सेट करून जातो तिकडे. आणि त्यानंतर मग डिरेक्टर ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे करतो. इंडस्ट्रीमध्ये किंवा अभिनय क्षेत्रात तुमचं
आदर्श कोण? आदर्श मला सगळेच कलाकार वाटतात. ओके. खरंच, कारण प्रत्येक कलाकार, हा आता तू हिरो म्हणशील तर हिरो एकच आहे, अमिताभ बच्चन. आदर्श जर म्हटलं तर सगळे कलाकार खरंच मला आदर्श वाटतात. कारण एक नवीन बाळ जन्माला घालण्याचं काम ते करतात. त्यामुळे म्हणजे खूप अचंबा होतो यार, हे कसं करत असतील हे, आणि कसं काय करत असतील. त्यामुळे किती अभ्यास केला असेल यांनी, काय अभ्यास केला असेल, आणि अभ्यासाशिवाय काही नाहीये. त्यामुळे सगळेच कलाकार माझे, म्हणजे साधा ज्याला डायलॉगही नाही तोही माझ्यासाठी आदर्श आहे, आणि ज्याला डायलॉग, कारण ते सगळे मिळून ना ते एक प्रोजेक्ट कम्प्लीट करत असतात. त्यामुळे प्रत्येक कलाकाराबद्दल माझ्या मनात तेच आहे, तोच अचंबा आहे की अरे यार कसं करत असतील हे, आणि काय करत असतील, काय अभ्यास केला असेल. त्यामुळे सगळे कलाकार माझे आदर्श आहेत. ओके. जेव्हा तुम्ही टेलिव्हिजन करत असता किंवा चित्रपट वगैरे असेल तर त्यावेळेस तुम्हाला आपल्या प्रमोद सरांच्या कॅमेरा अँगल लेक्चरचा कसा उपयोग होतो? खूप उपयोग होतो. म्हणजे प्रमोद सरांच्या कॅमेरा अँगल लेक्चरमध्ये ज्या डिटेलिंग मध्ये जाऊन ते सांगतात, म्हणजे ते प्रमोद सर घेतात ते 5, 6, 7 तास त्यांचं चालतं लेक्चर. ओके. त्यामुळे त्या लेक्चरच्या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत की कॅमेरा अँगल समजतात. बरं, कुठल्या कॅमेरा अँगलला आपल्याला कुठे अभिनय कसा करायचा आहे, कुठल्या भागात, ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो. आणि त्यामुळे मग तिथे गेल्यानंतर, सेटवर गेल्यानंतर मला माहित असतं की साधारण आता फ्रेम काय लागणार आहे आणि काय लागणार आहे. त्यानुसार त्या लेक्चरमध्ये ज्या बारीक सारीक गोष्टी शिकवल्या आहेत, म्हणजे मुळात तर हा फायदा होतो आधी की कॅमेऱ्यात लूक जात नाही. हा सगळ्यात महत्वाचा फायदा होतो जो आपल्या सगळ्या स्टुडंटचा होतो. त्यानंतर वेगवेगळे कॅमेरा अँगल, त्याच्या मागची स्टोरी काय आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक स्टेप पुढे असतो आपले सगळे स्टुडंट, आणि माहिती ऑलरेडी मिळालेली असते. बरं, प्रमोद सर तिथे ते ऍटमॉस्फिअर पण तयार करतात, तो एक सीन पण हे करून घेतात. त्यामुळे कुठे लुक द्यायचा, काय करायचं, कॅमेरा समोर हे करत. कारण थिएटरला कसं असतं, तुम्हाला फ्री हँड असतो, कारण तुम्ही अख्खे दिसत असतात. कॅमेरामध्ये वेगवेगळ्या अँगलनुसार तुमचा त्या भागातला अभिनय, कधी हातच दिसत असतील, कधी फक्त डोळेच दिसत असतील, आणि हे सगळं प्रमोद सरांनी करून घेतल्यामुळे या गोष्टींचा फायदा होतो. ओके. शेवट एक, आता जसं की तुम्ही प्रमोद सरांबद्दल, आपल्या प्रत्येक प्रश्नांच्या वेळी सर आलेच आहेत, पण प्रमोद सर तुम्हाला वैयक्तिक कसे वाटतात? म्हणजे वैयक्तिक एक अनुभव असं काय? वैयक्तिक अनुभव प्रमोद सरांबद्दलचा, म्हणजे एक माणूस म्हणून खूप काळजी वाटते त्यांना स्टुडंटची. बरं, मुळात जेव्हा कोविड होता तेव्हा प्रमोद सरांनी आत्महत्या होऊ नये, स्टुडंटना काहीतरी हे पाहिजे म्हणून की वेगवेगळे ऑडिओचं माध्यम वापरलं. त्यामुळे एक माणूस म्हणून असं आहे की ज्याला जाण आहे, आणि आपला प्रत्येक स्टुडंटला आपल्या मुलाप्रमाणे नॉट ओन्ली अभिनय क्षेत्रात पण बाकी त्याचे काही प्रॉब्लेम असतील तर ते जवळून सोडवणारा एक छान माणूस आहे, आणि ते असल्याशिवाय ते अकॅडमीमध्ये उतरणार नाही. त्यामुळे ग्रेट. ओके. थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आणि आज खास आपल्या छान गप्पा झाल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत काहीतरी आपल्याला पोहोचवता येईल. प्रमोद सरांचाच हा नक्कीच उद्देश आहे की विद्यार्थ्यांना काहीतरी प्रेरणा मिळावी, म्हणून आपण हे नवीन सेगमेंट सुरू केलंय. सर, तुम्हाला अकॅडमीतर्फे एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू. म्हणजे इच्छाशक्ती असेल तर सर्व गोष्टी शक्य होतात. तर सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगण्यात येईल की इच्छाशक्ती ठेवा, संयम असू दे, तर एक कलाकार म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आपण नक्कीच घडू शकतो. धन्यवाद.